भिवंडी परिसरातील काही गृहनिर्माण प्रकल्पांच्या जाहिरातींमध्ये फक्त गुजराती, जैन किंवा मारवाडी समाजासाठी घरे अशा उल्लेखांमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रकारामुळे भाषिक आणि सामाजिक भेदभावाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. महाराष्ट्रात उभारल्या जाणाऱ्या निवासी प्रकल्पांमध्ये मराठी भाषिकांना अप्रत्यक्षपणे दूर ठेवले जात असल्याचा आरोप काही सामाजिक संघटनांनी केला आहे. भिवंडी आणि मुंबई महानगर क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नवीन गृहप्रकल्प उभे राहत आहेत. या प्रकल्पांना शासन आणि स्थानिक प्रशासनाकडून विविध मूलभूत सुविधा दिल्या जात असल्याने घर विक्री करताना विशिष्ट समाजापुरती मर्यादा घालणे योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अनेकांच्या मते भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला देशात कुठेही राहण्याचा आणि मालमत्ता खरेदी करण्याचा समान अधिकार देते. त्यामुळे भाषा, जात, धर्म किंवा प्रांताच्या आधारावर अटी घालणे संविधानाच्या भावनेला विरोधी असल्याचे मत व्यक्त होत आहे. दुसरीकडे काही गृहनिर्माण संस्था सांस्कृतिक सुसंगती आणि सामाजिक वातावरण टिकवण्यासाठी विशिष्ट समुदायांसाठी प्रकल्प विकसित केल्याचे सांगतात. मात्र अशा जाहिराती सार्वजनिकपणे प्रसिद्ध झाल्यास सामाजिक तेढ वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. राजकीय पातळीवरही या मुद्द्यावर प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांमध्ये असंतोष वाढू नये आणि सामाजिक वातावरण बिघडू नये यासाठी राज्य सरकारने संवाद साधण्याची गरज असल्याचे काही संघटनांचे म्हणणे आहे. विशेषतः सोशल मीडियावर वाढणाऱ्या आक्रमक प्रतिक्रिया आणि संभाव्य वाद टाळण्यासाठी प्रशासनाने वेळेत भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी पुढे येत आहे. या मुद्द्यावर सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही संघटनांनी राज्य सरकारने हस्तक्षेप करून स्पष्ट नियमावली जाहीर करावी अशी मागणी केली आहे. दरम्यान पोलिसांनी नागरिकांना कायदा हातात न घेण्याचे आवाहन केले असून कोणतीही तक्रार अधिकृत मार्गाने नोंदवण्याचा सल्ला दिला आहे. सामाजिक सलोखा अबाधित ठेवत संविधानिक मूल्यांच्या चौकटीत या प्रश्नावर तोडगा काढण्याची गरज व्यक्त होत आहे.